Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, यस, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर वा स्टार्टिंगलाच या ठिकाणी सेंचुरी पूर्ण झालेली आहे, पण सेंचुरीची, डबल सेंचुरीची, यस, त्याच्यानंतर ट्रिपल सेंचुरीची या ठिकाणी परवा नाही. जेवढे विद्यार्थी या ठिकाणी येतील त्यांना या ठिकाणी काही गोष्टी मी आज सांगणार आहे. ओके, तुमचा जास्त वेळ नाही घेणार विद्यार्थी मित्रांनो. तुमचा जो टाइम आहे या ठिकाणी खूप किमती टाइम आहे. एक मिनिट. तर तुमचा जास्त टाइम नाही घेणार मी. तुमचा टाइम हा खूप किमती टाइम आहे. ओके, फक्त 15 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे मला जे सांगायचं आहे. यस, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही अजिबात काळजी करू नका. यस, माझा आवाज येत आहे का एकदा मला सांगा. तुमचा जास्त वेळ नाही घेणार विद्यार्थी मित्रांनो. तुमचा जो टाइम आहे या ठिकाणी खूप किमती टाइम आहे. क्रिस्टियानो म्हणतोय आइए आपका इंतजार था, आइए आपका इंतजार था, आइए आपका इंतजार था. ओके क्रिस्टियानो, चलो मैं आ गया हूं. चलो ठीक आहे. सर्वांना व्यवस्थित दिसत आहे का एकदा मला चॅट बॉक्स मध्ये कळवा. यस, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर्वांना या ठिकाणी व्यवस्थित दिसत आहे का. आपका इंतजार था, आइए आपका इंतजार था. ओके क्रिस्टियानो, चलो मैं आ गया हूं. चलो ठीक आहे. यस, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा दिवस या ठिकाणी माझा खूप म्हणजे बिझी दिवस गेला. आज मी यस हॉस्पिटलमध्ये गेलतो. यस, चला ठीक आहे, दिवसभर हॉस्पिटलमध्येच होतो. चला ठीक आहे, सांगू ती स्टोरी या ठिकाणी नंतर कधी. पण लक्ष द्या इकडं, या ठिकाणी तुम्हाला मला काय सांगायचं आहे हो का. भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युजनमध्ये आहेत. कन्फ्युजन असं आहे की सर या ठिकाणी रिॲक्शन जमतच नाहीये, काय करावं. रिॲक्शन मेसेज केला की सर लवकरात लवकर येऊन इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा, रिॲक्शन या आम्हाला जमतच नाही, काय करावं. उद्या या ठिकाणी 11 वाजता केमिस्ट्रीचा पेपर आहे सर. काही विद्यार्थी म्हणताय सर ग्रुपिंग 100% जाणार आहे. ग्रुपिंग निघण्यासाठी या ठिकाणी आम्हाला केमिस्ट्रीमध्ये चांगला स्कोर येणं गरजेचं आहे. भरपूर सारे विद्यार्थी म्हणत होते की सर या ठिकाणी 40+ तरी ॲटलिस्ट स्कोर येणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काही तुम्हाला ट्रिक सांगणार आहे मी, बरोबर आहे. आता या ट्रिक अशा आहेत बघा, तुम्हाला फॉलो करायचे, बरोबर आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स आतापर्यंत तुम्ही जर केल्या नसतील तर या ठिकाणी रिॲक्शन्स या ठिकाणी कसल्याच टाईपच्या रिॲक्शन्स करू नका, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इतक्या साऱ्या रिॲक्शन्स आहेत, कोणती रिॲक्शन्स येईल सांगता येत नाही. येथे लक्षामध्ये हा काही स्पेसिफिक रिॲक्शन आहेत ज्या रिॲक्शन्स येऊ शकतात, बरोबर आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे किती चॅप्टर आहेत विद्यार्थी मित्रांनो? 4 चॅप्टर आहेत, सर्वांना माहित आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचे सगळे चॅप्टर या ठिकाणी सर्वांना माहिती आहे. 4च चॅप्टर आहेत. मग हे 4 चॅप्टर यार तुम्हाला किती परेशान करायला येतं, बरोबर आहे. आणि जे तुम्ही ऑलरेडी वाचलेलं आहे केमिस्ट्री मधलं, फिजिकल केमिस्ट्रीचा असेल किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा असेल, बरोबर. या ठिकाणी ओके खूप साऱ्या रिॲक्शन दिसत असतील तर तुम्हाला मी माहित आहे तुमच्या कॉलेजच्या सरांनी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. त्या स्पेसिफिक रिॲक्शन्स आहेत, त्याच रिॲक्शन्स या ठिकाणी येतात एक्झाम मध्ये. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी SN1 रिॲक्शन आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी SN2 रिॲक्शन्स आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर वुड्स रिॲक्शन आहे. अशा काही या ठिकाणी स्पेसिफिक रिॲक्शन्स आहेत, त्याच रिॲक्शन्स परीक्षेमध्ये येतात, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, रिॲक्शन्स करू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा रिॲक्शन्स केलेले आहेत त्यांनी काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा. यस, फेनॉल्स या ठिकाणी फेनॉलच्या रिॲक्शन करा, बरोबर आहे. थोड्या रिॲक्शन जास्त आहेत, जवळपास या ठिकाणी 16च्या आसपास रिॲक्शन्स आहेत. या सगळ्याच रिॲक्शन्स करा, कारण की याच्यापैकी कोणती रिॲक्शन्स या ठिकाणी येईल सांगता येत नाही, बरोबर आहे. फेनॉलच्या बेसिकच्या बी स्टार्टिंगच्या रिॲक्शन, त्याच्यानंतरच्या बाकीच्या रिॲक्शन्स करा. ओके, एवढं जर केलं तर या ठिकाणी फेनॉल्सवर एक क्वेश्चन या ठिकाणी परफेक्ट असतो, म्हणजे असतो 3 मार्काला, बरोबर आहे. येते लक्षामध्ये. आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर काहीच अभ्यास झाला नसेल तर कवर फोकस करा, बरोबर आहे. ओके, सगळ्यात गोष्ट महत्त्वाची म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर, चौथा चॅप्टर. या ठिकाणी चौथ्या चॅप्टर कडे या. काय नाव आहे याचं? केमिकल
थर्मोडायनामिक्स, केमिकल थर्मोडायनामिक्स. ओके, किती मार्काचा चॅप्टर आहे? 8 मार्काचा चॅप्टर आहे. बरोबर आहे. एवढ्या साऱ्या रिएक्शन आहेत का याच्यामध्ये? एवढे सारे पॉइंट आहेत का? नाही, काही स्पेसिफिक 10 पॉइंटच आहेत आणि 8 मार्क तुमचे पक्के होतील. बरोबर आहे, म्हणजे रिएक्शनची झंझट राहणार नाही. येते लक्षामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे दॅट इज द बघा पॉलिमरचा एक चॅप्टर आहे. बरोबर आहे. हा, याच्यामध्ये नायलॉन 6 आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचा एक भाग आहे पॉलिमरचा चॅप्टर. या ठिकाणी परफेक्ट करा. हे 4 मार्क या ठिकाणी तुमचे पक्के होतील. येते लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर आयोनिक इक्विलिब्रिया तुम्ही करू शकता. आयोनिक इक्विलिब्रिया करू शकता. ओके, तुम्हाला सांगतो, आज जरी समजा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आयोनिक इक्विलिब्रियाचं पुस्तक ओपन केलं, 2 ते 3 या ठिकाणी बघा महत्वाचे डेरिव्हेशन आहेत. जसं की समजा या ठिकाणी पीएच आणि पीओएच. ओके, याच्यामधलं रिलेशन गेल्या वर्षी बी आलतं, या वर्षी पण चान्सेस आहेत या ठिकाणी येण्याचे. बरोबर आहे. या दोघांमधलं रिलेशन आणि त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय द पीएच अँड व्हॉट इज मीन बाय द पीओएच. बरोबर आहे. तर या ठिकाणी हे करा. ओके, येते लक्षामध्ये. एकदा मला कमेंट वाचू द्या की विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नेमकं म्हणणं काय आलंय. चला ठीक आहे. बघा, मला जे सांगायचंय तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलंय का? ओके, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा डेफिनेशन्स वर फोकस करा. जसं फिजिक्स मध्ये डेफिनेशन वर फोकस केलं तसं या ठिकाणी बघा याच्यावर देखील डेफिनेशन्स वर फोकस करा. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी क्लासिफिकेशन वर या ठिकाणी फोकस करा. क्लासिफिकेशन वर. ओके, आणि IUPAC नेम वर फोकस करा. या बघा डेफिनेशन, क्लासिफिकेशन, IUPAC नेम. ओके, या तिघावर जरी समजा फोकस केलं तरी पण विद्यार्थी मित्रांनो किती मार्क पडतील हे या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. IUPAC नेम जर समजा पहिल्यांदा तुम्ही केलं नसेल तर आता करू नका. पहिल्यांदा केलं असेल तर आता करा. येथे लक्षामध्ये, पहिल्यांदा केलं नसेल तर आता करू नका. मग कारण की याच्यामध्ये भरपूर सारे नियम आहेत. हे नियम तुम्हाला अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी एखादं अशा पद्धतीचं एखादं डेरिव्हेशन घेतलं तर ते डेरिव्हेशन तुम्ही खूप इझिली करू शकता, कारण की फिजिक्स मध्ये तेवढी प्रॅक्टिस झालेली आहे. येथे लक्षामध्ये बघा डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि IUPAC नेम याचा जर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जर विचार केला तर या ठिकाणी बघा दॅट इज द हो का एक्सप्लेन द स्यूडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. याच्यामध्ये या ठिकाणी व्हॉट इज मध्ये फर्स्ट ऑर्डर रिएक्शन तुम्ही इथे लिहू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ओके स्यूडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय आहे दॅट इज द इमॅजिनरी आहे. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल इथाली डेफिनेशन. ओके, त्याच्यानंतर बघा यस डेफिनेशन. ओके, फेनॉलचा या ठिकाणी क्वेश्चन आलाच बघा. या ठिकाणी मी सांगतो फेनॉलच्या पूर्ण रिएक्शन्स करा. ओके, त्याच्यानंतर बघा राईट क्लासिफिकेशन. मी काय सांगितलं डेफिनेशन नंतर क्लासिफिकेशन. पॉलिमरचं या ठिकाणी बघा पूर्ण क्लासिफिकेशन आलेलं आहे. त्याच्यानंतर डिफाईन यस ग्रीन केमिस्ट्री आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हा एक्सप्लेन कॅटोनिक, अनोनिक अँड द न्यूट्रल स्फिअर कॉम्प्लेक्सेस विथ एक्झाम्पल. हे तुम्हाला एक्सप्लेन करायचंय पण तुम्हाला डेफिनेशन्स लिहिणं गरजेचंच आहे. ओके, जेव्हा तुम्ही डेफिनेशन लिहिताल बघा या ठिकाणी किती मार्काचा क्वेश्चन आहे, सेक्शन सी मधला क्वेश्चन आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यस इथं या ठिकाणी तुम्ही डेफिनेशन प्रत्येकाची लिहिली तर या ठिकाणी तुम्हाला इथं 1.5 मार्क भेटून जातो. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी इथं ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन इथं तुम्हाला 1 मार्क भेटून जातो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ, मी सांगितलं क्लासिफिकेशन यस या ठिकाणी इथं तुम्हाला 3 मार्क भेटून जातील. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा पुढं आपण कुठं केलेलं आहे हे या ठिकाणी एक्सप्रेशन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथं तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 मार्क भेटून जाईल इथे लक्षामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही जर पुढे गेलं व्हॉट इज द लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स. ओके, याच्यामध्ये या ठिकाणी किती मार्काला क्वेश्चन आहे, सेक्शन सी मधला 3 मार्काला क्वेश्चन आहे. तर लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स याची डेफिनेशन आहे ती 1 मार्काला, बाकीचं या ठिकाणी एक्सप्रेशन 2 मार्काला. ओके, राईट द क्लासिफिकेशन ऑफ एलिफॅटिक कीटोन्स विथ एक्झाम्पल व्हॉट इज द ऍक्शन ऑफ सोडियम. यस ओके, ते जाऊ द्या. तर या ठिकाणी बघा क्लासिफिकेशन तुम्हाला सांगायचे आणि क्लासिफिकेशन सिंपल आहे.
फेनॉलचं क्लासिफिकेशन घ्या, त्याच्यानंतर कीटोनचं क्लासिफिकेशन घ्या. ओके, कुणाचं बी क्लासिफिकेशन घ्या तुम्ही. या ठिकाणी क्लासिफिकेशन्स हे सिंपल आहेत. आणि जर समजा तुम्ही सगळ्या या ठिकाणी 4 चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन आहे त्याचा जर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विचार केला तर किती मार्काला क्लासिफिकेशन येणार आहे माहिती आहे का? दॅट इज द बघा, यस, म्हणजे 4 चॅप्टर पैकी या ठिकाणी जवळपास क्लासिफिकेशन 5 ते 6 असतील. ओके, जर समजा तुम्ही एवढे क्लासिफिकेशन्स केले तर पहिल्यांदा एक 3 मार्काचा क्वेश्चन क्लासिफिकेशनचा आणि या ठिकाणी हा एक क्वेश्चन, हा या ठिकाणी सब क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणजे हे 1.5 मार्क या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्लासिफिकेशनचे तुमचे पक्के झाले. तर डिफाइन हाफ लाईफ पिरियड ओके ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. ओके, फक्त याच्यामध्ये डेफिनेशन्स कन्सिडर करा, बाकी डेरिव्हेशन जर समजा तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. ओके, येते लक्षामध्ये. आणि केमिस्ट्रीमध्ये डेफिनेशन इतक्या बी जास्त नाहीत. आणि डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी कोणत्या करायच्या विद्यार्थी मित्रांनो? यस सिंपल वाल्या डेफिनेशन्स करायच्यात, खूप मोठ्या मोठ्या डेफिनेशन तुम्हाला करायची गरज नाही. ओके, याच्यावर एक न्यूमेरिकल विचारले बघा, हे कॅल्क्युलेट द पीएच वगैरे ज्यांनी न्यूमेरिकल केलेलं आहे त्यांना या ठिकाणी लक्षात येईल. हा, डिफाइन द या ठिकाणी बघा आयसोटोनिक सोल्युशन्स अँड द ऑस्मोसिस, या ठिकाणी हे 2 मार्क विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पडून जातील. त्याच्यानंतर या ठिकाणी क्लासिफिकेशन वगैरे. हा चला ठीक आहे. राइट द मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता हे मॅथमॅटिकल इक्वेशन आयसोथर्मल प्रोसेस साठी काय आहे यार? सर्वांना माहित आहे, W बरोबर काय आहे? 2.303 nRT log of log to the base 10 V2 upon V1. आणि त्याच्यानंतर ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा डिफाइन द रेफरन्स इलेक्ट्रोड काय असतो? इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला हा क्वेश्चन आहे, 1 मार्क तुम्हाला पडतील. एक्सप्लेन द मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट विथ एक्झाम्पल. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट काय असतो विथ एक्झाम्पल, म्हणजे हे काय असतो? डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी लागेल. इथे तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क पडून जाईल. आणि हा या ठिकाणी यस हा ऑर्गॅनिकचा आहे, हा क्वेश्चन सोडून द्या. बघा किती मार्क पडले आहेत? 1 2, त्याच्यानंतर 3 4, त्याच्यानंतर या ठिकाणी 5 6 7, ओके 8 9, हा इथला एक 9 10 11 12 13 13, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 13 14 14 14 14 14. ओके, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे 14 मार्क पडाले. तर कोणकोणता पार्ट तुम्ही करणार आहे? डेफिनेशनचा, क्लासिफिकेशनचा. IUPAC ला मारा गोळी. चला ठीक आहे. ओके, डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन घ्या. जर कन्फ्युजन होत असेल रिॲक्शन करू नका, हात जोडू तुमच्या. तुम्हाला माहित आहे किती कन्फ्युजन झाले एका दिवसामध्ये तुमचं? येते लक्षामध्ये? ओके, येते लक्षामध्ये किती कन्फ्युजन झाले तुमचं? तुम्ही जर हे केलं असतं तर तुमचा कॉन्फिडन्स हा बिल्ड झाला असता. आणि तुमचे हे किती मार्क विद्यार्थी मित्रांनो? जवळपास 14 मार्क, तुमचे 14 मार्क. आणि आशा करूया की या ठिकाणी 2023च्या पेपरमध्ये या ठिकाणी क्लासिफिकेशन आणि डेफिनेशन 16 मार्कला विचारतील. ओके, त्या नेम द रिॲक्शनच्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी इतकं कन्फ्युजन करून घेतलंय की या ठिकाणी फक्त त्या 4 चॅप्टरमुळं बाकीचे तुम्ही या ठिकाणी सगळे बाकीचे जे चॅप्टर आहेत ते तुम्ही खड्ड्यात घातलेले आहेत. येते लक्षामध्ये? ओके, झाले 14 मार्क फिक्स. त्याच्यानंतर आलो या ठिकाणी केमिकल थर्मोडायनामिक्स. हा चॅप्टर सोडायचा नाही, याचे 8 मार्क फिक्सच झाले पाहिजे. फिक्स म्हणजे फिक्स झाले पाहिजे 8 मार्क याचे. कारण की फिजिक्स मध्ये बी तेच विचारले यार. फिजिक्स मध्ये फर्स्ट MCQ काय होता? सॉरी सेकंड MCQ, यस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बेस्ड ऑन द कशावर? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. केमिस्ट्री मध्ये तेच आहे, फिजिक्स मध्ये बी तेच आहे. आयसोथर्मल प्रोसेसचं डेरिव्हेशन विचारलं होतं. त्याच्यानंतर सेक्शन डी मध्ये काय विचारलं होतं माहिती आहे का? यस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वर ते एक्झाम्पल चेंज इन इंटरनल एनर्जी. जर समजा तुम्ही केमिस्ट्रीचा जरी समजा केमिकल थर्मोडायनामिक्सचा अभ्यास केला असता तरी पण फिजिक्सच्या पेपरमध्ये तुम्हाला या ठिकाणी थर्मोडायनामिक्सचे 7 मार्क पक्के उरले होते. याच्या लक्षामध्ये म्हणजे तुम्ही फिजिक्स मध्ये जरी समजा या ठिकाणी थर्मोडायनामिक्स पक्का केलाय तर केमिस्ट्री मध्ये समजा तुम्हाला या ठिकाणी कामाला येईल. येथे लक्षामध्ये केमिस्ट्रीचा या ठिकाणी हा चॅप्टर पूर्णपणे करा. 8 आणि 14 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 8 आणि 14 किती झाले? जवळपास या ठिकाणी 22 मार्क तुमचे पक्के झालेले आहेत. येथे लक्षामध्ये MCQ मधला एक बी क्वेश्चन घेतलाय का? नाही. 1 लाईन क्वेश्चन मधला एक बी क्वेश्चन घेतलाय का? नाही. आणि बाय चान्स लकीली जर समजा तुम्हाला हे क्वेश्चन्स बाहेरून भेटले तर हे 18 मार्क जर समजा तुम्हाला बाहेरून भेटले तर किती मार्क होले विद्यार्थी मित्रांनो? हे 8 आणि 2 या ठिकाणी 10 चालला 1, त्याच्यानंतर 2 आणि 1 3 आणि हे 4, जवळपास 40 मार्क झाले. तर येथे लक्षामध्ये जरी समजा नाही भेटले तर या 18 पैकी तुम्हाला यार कमीत कमी 12 तर मार्क पडतील. येथे लक्षामध्ये 22 आणि हे 12 तरी पण तुमचा जो स्कोर आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 22 + 12 म्हणजे 34 मार्क होत आहे. येथे लक्षामध्ये 34 आणि हे 30, ओके 64 या ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मार्क पडताय. काय करायचे? काहीच नाही करायचं.
एक केमिकल थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर मला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आता जरी समजा तुम्ही केमिकल थर्मोडायनामिक्सला बसले तर पुढच्या 2 तासामध्ये ज्यांनी पहिल्यांदा अगोदर काही बी अभ्यास केला नाही, येते लक्षामध्ये, त्यांनी जरी समजा आता पुस्तक घेऊन बसलं केमिस्ट्रीचं, पुढच्या 2 तासामध्ये केमिकल थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर कंप्लीटच होतो, येते लक्षामध्ये. मग हे 8 मार्क तुमचे पक्केच होतात. आणि त्याच्यानंतर काही डेरिव्हेशन्स आहेत फर्स्ट चॅप्टर मध्ये. ओके, काही डेरिव्हेशन्स आहेत फर्स्ट चॅप्टर मध्ये, ते डेरिव्हेशन्स करा. आता डेरिव्हेशन्स बघा, फर्स्ट चॅप्टर मधले काही डेरिव्हेशन्स करा. त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयोनिक इक्विलिब्रियम मधले काही डेरिव्हेशन्स आहेत, बरोबर आहे, ते डेरिव्हेशन्स करा. यस, सोल्युशन्स मध्ये पण काही डेरिव्हेशन्स आहेत. ओके, जवळपास या ठिकाणी केमिस्ट्री मध्ये जास्त डेरिव्हेशन्स नाहीत. फिजिक्स मध्ये तुम्हाला माहिती आहे किती डेरिव्हेशन आहेत. फिजिक्स मध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये सर 12 ते या ठिकाणी 13 डेरिव्हेशन्स आहेत. ओके, किंवा काही चॅप्टर मध्ये 15 डेरिव्हेशन्स आहेत. आपण रोटेशन डायनामिक्सचा विचार केला तर 15 डेरिव्हेशन्स आहेत, येते लक्षामध्ये. ओके, पण फिजिक्स एवढे डेरिव्हेशन्स आहेत का केमिस्ट्रीमध्ये? नाही. हे डेरिव्हेशन्स तुम्ही या ठिकाणी करा. डेरिव्हेशन्स किती चॅप्टर मध्ये डेरिव्हेशन्स आहेत? 4 चॅप्टर मध्ये डेरिव्हेशन्स आहेत. पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर, त्याच्यानंतर चौथ्या चॅप्टर मध्ये डेरिव्हेशन्स आहेत आणि 6व्या चॅप्टर मध्ये बी डेरिव्हेशन्स आहेत, बरोबर आहे. या 5 चॅप्टर मध्ये डेरिव्हेशन्स आहेत. किती डेरिव्हेशन्स असतील विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी जवळपास अंतर्गत रसायनचे 24 डेरिव्हेशन्स असते, बरोबर आहे. हो का, मी तुम्हाला फेनॉलची रिएक्शन सांगितली होती. एक फेनॉलची रिएक्शन्स, यस, फेनॉलची रिएक्शन कुठे गेली मी काय सांगितलं होतं यार? हा, निस्त्या फेनॉल्सवर विद्यार्थी मित्रांनो 16 रिएक्शन्स आहेत, येथे लक्षामध्ये. तुम्ही जर रिएक्शन्स काढल्या तर या ठिकाणी कमीत कमी मी सांगतो 500 ते 600 रिएक्शन्स कंप्लीट होतील, येथे लक्षामध्ये. ओके, बरं तेवढ्या नाही झाल्या, बेसिक पासून स्टार्टिंग पासून जर घेतलं, विथ एक्झाम्पल घेतलं तर या ठिकाणी 300 तरी रिएक्शन होतील, येथे लक्षामध्ये. मग तेवढ्या रिएक्शन्स करण्यापेक्षा या ठिकाणी हे जवळपास हे 24 डेरिव्हेशन्स पक्केच करा. कारण की डेरिव्हेशन्स बघा इथं किती मार्काला विचारलेले आहे. डेरिव्हेशन हे फर्स्ट सेक्शन मी सोडून दिले 18 मार्काचा, बाकीच्या या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा मी विचार करतोय. सेक्शन बी पासून हे 18 मार्क या ठिकाणी मी सोडून दिलेले आहेत. बघा डेरिव्हेशन या ठिकाणी कुठं विचारलेलं आहे. Yes, derive an expression. Okay, calculate the molar mass for a किंवा of a non-volatile solute by a osmotic pressure measurement. किती मार्काला डेरिव्हेशन आहे? 2 मार्काला. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा डेरिव्हेशन्स आणखीन कुठे विचारलेलं आहे. हे या ठिकाणी न्यूमेरिकल, हे बी न्यूमेरिकल. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेशन्स कुठे गेलं? हा बघा इकडे डेरिव्हेशन 24वा क्वेश्चन. डिफाइन हाफ लाईफ पिरियड, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर द हाफ लाईफ अँड रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. इथे या ठिकाणी 3 मार्काला डेरिव्हेशन्स विचारलेला आहे, इथे लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा डिराइव्ह द रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच. हे पण एक डेरिव्हेशन आहे छोटंसं, किती मार्काला? 2 मार्काला. हे जाऊ द्या, हे फॉर्म्युले जाऊ द्या, पण डेरिव्हेशन विचार करतोय 2 मार्काला. यस, ओके, चला ठीक आहे. किती मार्काचा डेरिव्हेशनचे? 2 आणि 3 5 आणि हे 2 7 मार्क, बरोबर आहे. बघा आपले पहिल्यांदा किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 22 मार्क झालते आणि त्याच्यानंतर हे 7 मार्क झालेले आहे, इथे लक्षामध्ये. 22 प्लस 7 काय काय केलं आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगालो. यस, बघा पुन्हा एकदा सांगालो विद्यार्थी मित्रांनो. डेफिनेशन्स, क्लासिफिकेशन्स. ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केलं नाही आतापर्यंत त्यांना सांगलो मी डेफिनेशन्स, क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर केमिकल थर्मोडायनामिक्स पूर्ण चॅप्टर, हे 8 मार्क, बरोबर आहे, इथे लक्षामध्ये. डेफिनेशन, क्लासिफिकेशन किती मार्क? 14 मार्क. केमिकल थर्मोडायनामिक्स किती मार्क? 8 मार्क, कारण की फिजिक्स मध्ये बी झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी डेरिव्हेशन्स काय करायचे तर डेरिव्हेशन्स. ओके, डेरिव्हेशन्स किती मार्काला हो? यस, 7 मार्काला, इथे लक्षामध्ये. आणि ज्यांचा न्यूमरिकलचा पार्ट झालेला आहे, बरोबर आहे, त्यांनी चलता चलता हो का एखादं न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ते किती सोपं आहे इथे लक्षामध्ये. एखादं न्यूमरिकल तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता, इथे लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो बघा हे 14 आणि 8 किती होतात? सर्वांना माहिती आहे 14 8 22 होतात. 22 तुमचे नाही सर,
ओके, स्किप करा. आणि पॉलिमर जर समजा तुम्ही पॉलिमर केला, पॉलिमर 4 मार्काचा आहे बरं. पॉलिमर जर समजा तुम्ही केला विद्यार्थी मित्रांनो, पॉलिमर हा 4 मार्काचा आहे. इथं आणखी तुम्ही 4 मार्क ऍड करू शकता, म्हणजे या ठिकाणी तुमचे 45 मार्क होत आहे 70 पैकी. इथे लक्षामध्ये मग 70 पैकी 45 मार्क म्हणजे चांगला स्कोर आहे ना, इथे लक्षामध्ये हो का. जास्त जर तुम्ही कन्फ्युजन करत बसले तर तुमचं डोकं या ठिकाणी हँग मारेल, डोकं चालणार नाही. मग डोकं जर चालणार नसेल तर या ठिकाणी तुम्ही पहिला बी जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास या ठिकाणी तुमच्या लक्षात राहणार नाही. इथे लक्षामध्ये आता इथून पुढे या ठिकाणी कोणताच व्हिडिओ बघू नका. स्ट्रॅटर्जी समजली, पुस्तक घ्या, डेफिनेशन्स बघा, एका पेजवर लिहून काढा. क्लासिफिकेशन बघा, सिंपल 3-4 चॅप्टरमध्ये क्लासिफिकेशन आहे. ओके, ते करून टाका. केमिकल थर्मोडायनामिक्स पूर्ण करा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बाकीचे डेरिव्हेशन जे आहे त्या डेरिव्हेशन करून टाका. इथे लक्षामध्ये, कारण की डेरिव्हेशन हे तेवढे जास्त नाहीत. बरोबर आहे. चला ठीक आहे. ओके, आय होप या ठिकाणी मला जे सांगायचंय या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल चांगल्या पद्धतीनं. इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या या ठिकाणी तेवढं नादाला लागू नका. इथे लक्षामध्ये काही या ठिकाणी रिॲक्शन्स आहेत, काही इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत. जर वेळ भेटला तर या ठिकाणी त्या रिॲक्शन्स करा, वेळ भेटला तर त्या रिॲक्शन्स करा. बाकी मी जसं सांगितलंय ती स्ट्रॅटर्जी या ठिकाणी फॉलो करा. बरोबर आहे. कारण की केमिस्ट्रीचा जो पेपर आहे तो फिजिक्सच्या मानानं खूप डिफरंट पेपर आहे. इथे लक्षामध्ये, कारण की याच्यामध्ये ऑर्गॅनिकचा पार्ट आल्यामुळं या एवढ्या साऱ्या रिॲक्शन्स या ठिकाणी लक्षात ठेवणं दिस इज नॉट द जोक. इथे लक्षामध्ये. ओके, चला ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, आणि लवकरच या ठिकाणी तुमच्यासाठी बिग अनाउन्समेंट या ठिकाणी येणार आहे. आणि बायोचा तुम्हाला पूर्णपणे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले जातील, चॅप्टर वाईज पूर्णपणे इम्पॉर्टंट डायग्राम सांगितले जातील, इम्पॉर्टंट डेफिनेशन सांगितले जातील विथ एक्सप्लेनेशन. मॅथची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मॅथचं पूर्णपणे या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या ठिकाणी मी घेणार आहे पूर्णपणे मॅथचं. तुम्ही या ठिकाणी अजिबात काळजी करू नका मॅथची. ओके, आणि बायोची देखील तुम्ही अजिबात काळजी करू नका. केमिस्ट्रीचा जर समजा काहीच अभ्यास झाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही फक्त या ठिकाणी फॉलो करा. चला ठीक आहे. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे. जय हिंद, जय महाराष्ट्र.